नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा। आज आपण कोकणातील फेमस सोलकडीची रेसिपी डिटेलमध्ये पाहणार आहोत। सोलकढी ही कोकणातील अत्यंत चविष्ट आणि पचनास मदत करणारी थंडगार पेय आहे। हे उत्तम पित्तनाशक असून उन्हाळ्यात शरीराला गारवा देते। उफाळत्या भातासोबत आंबट गोड सोलकढी म्हणजे निव्वळ सुख। चला तर पाहूया रेसिपी। आता इथे जे आपण जेवणात कोकम वापरतो ते साधारणपणे 15 ते 20 मिनिटे कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। या कोकमांनाच आमसुलं असंही म्हणतात। आता या आमसुलाच्या पाण्याचा वापर आपण सोलकढीच्या आंबटपणासाठी वापरणार आहोत। आता इथे साधारणपणे एक मध्यम आकाराचा नारळ किसून घ्यायचा आहे किंवा आपण चिरूनही घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला सोललेला कांदा असा एखादा घालायचा आहे आणि जिरं घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। म्हणजेच नारळाचं आपल्याला दूध काढायचं आहे। नारळाचं दूध काढताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। आता इथे नारळाचं दूध काढण्यासाठी पुरणाच्या चाळणीचा वापर केला आहे। त्यात आपण जे नारळाचे बारीक वाटण केलं आहे ते या चाळणीत आपल्याला ओतून घ्यायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। म्हणजे दूध हे खाली भांड्यामध्ये साठणार आणि चव हा चाळणीमध्ये तसाच राहणार। हे पहा अशा पद्धतीने। आता चाळणीतील चव पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा आपण जे नारळाचे दूध काढण्याची प्रोसेस केलेली आहे त्याच पद्धतीने सेम प्रोसेस पुन्हा एकदा करून घ्यायची आहे। आता आपल्याला या नारळाच्या दुधात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे नारळाचे दूध काढून झाले की आपल्याला सोलकढी ही सारखी करून घ्यायची आहे। तर याकरता रंगासाठी रेडीमेड जो कोकम सरबत मिळतं मार्केटमध्ये ते वापरलं आहे किंवा सोपं एखादा बीटचा तुकडा आपण जे वाटण वाटलं त्यात टाकलं तरीही छान रंग येतो। त्यानंतर आपण जे कोकमाचे पाणी आंबट पाणी करून घेतलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे। आता इथे एक टीप अशी की नारळाचं दूध काढताना आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तर लगेच आंबट पाणी मिक्स करू नये, दूध फाटण्याची शक्यता असते। त्यासाठी नारळाचं दूध पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आता आपल्याला आपल्या सोलकढीला फोडणी द्यायची आहे। तर याकरता फोडणीच्या भांड्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, लाल मिरच्या टाकायच्या आहेत एखाद दुसरी, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचं आहे आणि ही छान फोडणी परतून झाली की आपल्याला आपल्या सोलकढीवरती डायरेक्ट टाकायची आहे। आता आपली सोलकढी छान तयार झालेली आहे। छान हिरवीगार कोथिंबीर टाकून सोलकढी गार्निशिंग करून घ्यायची आहे। बरं, सोलकढी जास्त वेळ बाहेर ठेवू नये, ती खराब होते, त्यामुळे शक्यतो वापर झाला की फ्रीजमध्ये ठेवावा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे। धन्यवाद।